नमस्कार सगळ्यांना. माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. छान-छान थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत. थंडीमध्ये इतका छान गारवा सगळीकडे पसरलेला आहे. म्हणजे गोठण्याचीच थंडी सुरुवात झालेली आहे. तर माझ्या शेवंतीला अशी छानशी बहर आलेला आहे आणि मी नवीनच 3 झाडं नवीन विकत घेतलेली होती. तर म्हटलं त्यांना रिपॉटिंग करायचं काम जे चालू आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं. रिपॉटिंग करण्यामध्ये म्हणजे गार्डनिंगमध्ये मी पूर्णपणे नवीच आहे. पण आता ही 2 प्रकारची माती माझ्याकडे होती. एक लाल माती आहे आणि एक काळी माती आहे. त्यांना दिवसभर ऊन दाखवलं म्हणजे मातीमध्ये तर आणि त्यानंतर त्यांना मिक्स करून ही झाडं मी आता ह्या 3 कुंड्यांमध्ये लावून घेणार आहे. धन्वीला आता हळू-हळू गार्डनिंगमध्ये आणि नवीन-नवीन फुलं झाडं, कशी-कशी झाडं लावायची याच्यामध्ये खूप सारा इंटरेस्ट यायला लागलाय. तर तिलाही मी थोडंसं सामील करून घेतलं. तिला मातीमध्ये वगैरे काही हात घालू दिला नव्हता, कारण तिने सगळी माती सांडवली असती. म्हणून फक्त तिला पाणी वगैरे आणायला लावलं आणि ज्या-ज्या कुंड्या जवळ आहेत त्या आणून ठेवायला लावल्या होत्या. तर तिचं बडबड चालूच होती, "आई मी काय करू? आई मी काय करू? मला सांग, सांग." तर तेवढ्या वेळात तिला थोडंसं एंटरटेन करून मी पटापट हे तिन्ही झाडं एका-एका पॉटमध्ये लावून घेतले. ह्या कुंड्या माझ्या जुन्याच होत्या. त्या झाडांना घरी आणून किमान 1 हप्ता तरी होऊन गेलेला आहे. पण तरीही मी त्याला काही रिपोर्टिंग करत नव्हती. आता विशेष कारण म्हणजे आम्ही आता सुट्ट्यांसाठी जाणार आहोत नाशिकला. कारण आम्ही दिवाळीलाही गेलो नव्हतो. तर धन्वीला 10 दिवसांच्या सुट्ट्या आहेत. तर मग त्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी म्हणून आम्ही चाललो आहे. तर म्हटलं आपण जायच्या आधी ह्या कुंड्यांना एकदा शिफ्ट करून टाकू. त्यांना व्यवस्थित पाणी घालू. म्हणजे मग किमान 10 दिवसांमध्ये त्यांची पानं आणि माती सुकून जाणार नाही. त्यांना जास्तीत जास्त माती असली तर निदान ते राहतील छान. आता मी इथे एक झाडाचं रिपोर्टिंग करून घेतलेलं आहे. आता दुसरंही झाड रिपोर्टिंग करण्याच्या तयारीत आहे. तोपर्यंत धन्वीचे असंख्य प्रश्न चालू होते. "आई तू ही माती मिक्स का करते? दोन्ही माती मिक्स केलं तर काय होईल? आपण हे का लावतोय? हे झाड पिशवीमध्ये जगू नाही शकणार का?" माझ्या मुलीला कुठलीही गोष्ट करायचं म्हटलं, की इतकं सारं एनर्जी येते आणि इतके सारे प्रश्न, की त्या प्रश्नांची उत्तरं देता-देता मी थकून जाते. पण तिच्या मनातले प्रश्न काही संपत नाही. त्यांच्या स्कूलमध्ये त्यांना शिकवलेलं आहे, की प्लांट्स, रूट्स आणि त्यांना फळं कशी येतात, फुलं कशी येतात, रूट्स कसे खाली ग्रो करतात जमिनीखाली. तर तिचे असंख्य प्रश्न मला विचारण्याचं काम चालू होतं आणि मी ते लावता-लावता मला थोडं एंटरटेनही होत होतं. मी तिला प्रश्नांची उत्तरही देत होती आणि असाच आमचा पटकन वेळ निघून गेला. आम्ही सगळी झाडं छानसे कुंड्यांमध्ये लावून घेतले. दोन्ही माती मिक्स करून घेतल्या, त्यांना पाणी घातलं आणि आता ही आमची झाडं इतकी सुंदरशी अशी दिसतायत. तुम्ही बघू शकता. जेव्हा ही झाडं मी विकत घेतली होती, तेव्हा याचे फुलं अगदी टवटवीत आणि खूप सुंदर दिसत होते. आता त्याला जवळपास 1 हफ्ता होऊन गेला होता, त्यामुळे ते झाडांची फुलं आता कोमेजलेली आहेत. तर आम्ही आता पोहोचलेलो आहे नाशिकला. मी मधला व्लॉग काही शूट केला नाही, कारण बॅग, धन्वी आणि सगळं ट्रेनमध्ये शूट करणं काही पॉसिबल नव्हतं. म्हणून डायरेक्टली जे घरी आलोय तेच दाखवते. तर ही आहे अंजनी, ही आहे माझ्या भावाची मुलगी आणि तुम्ही बघू शकता आल्या-आल्या तिला जे चिप्स खायला दिलेले आहेत, त्याच्यावरनं तिचा आनंद. ही आहे आपली धन्वी. धन्वी, शंभू आणि अंजनी यांचा खेळण्याचा जो काही लगेच आल्या-आल्या संध्याकाळच्या वेळेला त्यांचं चालू झालं होतं, ते विचारू नका. त्यांनी सगळी खेळणी काढली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही अशी उठल्यानंतर अशी खिडकी झाली होती. इतकी सारी थंडी पडली आहे नाशिकला, हेच तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं. थंडी खूप आहे आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये माझ्या वहिनीने छान-छान असे वडापाव बनवलेले होते. आमचं स्वागत म्हणून रात्री शंभूने आम्ही जेव्हा एंट्री घेतली घरामध्ये, तेव्हा छान ढोल वाजवून आमचं स्वागत केलं होतं. त्याच्या खेळण्यातला जो आहे तो. दुपारच्या जेवणामध्ये ही छानशी पावभाजी होती. दुपारची पावभाजी इतकी झाली होती, की संध्याकाळी मस्त मसाले भात, इडली होती आणि ही मुलं पुन्हा खेळतायत आणि भांडतायत. तर इथं चालला आहे कॅरमचा गेम. पण त्या गेममध्ये कोणालाच येत नाही आहे आणि त्यात अंजनी तर मधल्या सगळ्या कवड्या अशा उचलून बाहेर काढते आणि त्या दोघांनाही चिडवते. मस्त असे त्यांची जुगलबंदी चालली होती. शंभू आणि धन्वीला असं वाटतंय, की ते प्रो प्लेयर्स आहेत कॅरमचे आणि त्यात अंजनी त्यांच्या दोघांच्याही कवड्या उचलून बाहेर घेऊन पळते. मस्तपैकी त्यांची भांडणं चालू होती आणि गेमही चालू होता. ते तिला समजून सांगतायत, की इथं ठेव, इथून मार, तिथून मार. पण ती काही कोणाचं ऐकत नव्हती. त्यांच्या मागे किचन सेटही लागलेला आहे. सगळ्या घरात खेळणीच खेळणी होती. तिन्ही मुलं मस्त धिंगाणा करत होती आणि हाच खरा सुट्टीचा आनंद असतो. शंभू आणि धन्वीला वाटते, की अंजनीला अजून काहीच गेम कळत नाही आहे आणि त्यात शंभू आणि धन्वीलासुद्धा स्वतःला काही गेम कळत नाही आहे. कुठलेही रूल्स न पाळता मस्तपैकी कसल्याही कॅरमचे रूल्स न पाळता कुठूनही कसेही स्ट्रायकर मारून त्यांचे कवड्या काढणं चालू होतं आणि तरीही ते फुल कॉन्फिडन्समध्ये मला सांगत होते, की "आई अंजनीला बाजूला कर ना, अंजनीला सांग ना." मग मी म्हटलं तिलाही खेळू द्या, तिलाही थोडंसं स्ट्राईक मारू द्या. मग तिलाही जेव्हा थोडा एंट्री दिली,
कवड्या पळवत होती आणि हे दोघंही चिडचिड करत होते. आमची दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ अशीच यांचे भांडण बघण्यात आणि यांचा गोंधळ बघण्यात अशी मस्तपैकी गेली. आणि आता आहे तिसरा दिवस. तर तिसऱ्या दिवशी असंच संध्याकाळच्या वेळेला बाहेर फिरायला जाऊया म्हणून आमच्या एका बहिणीच्या शेतामध्ये गेलो होतो. तिथं मस्तपैकी आम्ही त्यांचं शेत बघितलं, मुलांना थोडंसं एन्जॉय करू दिलं, फिरून आलो. मुलांना दिवसभर घरामध्ये बोर होत असल्यामुळे आम्ही असा विचार केला की थोडंसं जाऊन शेतामध्ये फिरून येऊया. म्हणजे मुलांनाही थोडंसं मोकळं रान बघायला मिळेल, शेत बघायला मिळेल आणि छानसं असं संध्याकाळचा सनसेटही आपण एन्जॉय करू शकतो. तर इथे आम्ही शेतामध्ये आलेलो आहोत. हे आहे माझ्या एका ताईचं शेत. तर ताईचाच हे इथं घर पण आहे. त्यांचं शेत आहे. त्यांनी हे असे वाफे लावलेले आहेत. त्यामध्ये कांदा पात आहे, पत्ताकोबी आहे आणि कोथिंबीर वगैरे पण लावलेली आहे. तर इथं असा हा छानसा सनसेट होत होता आणि आम्ही मस्तपैकी जाऊन शेतामध्ये फिरून आलो. थोडीशी मोकळी हवा घेतली. इथे आहेत माझी एक आते बहीण, एक सख्खी बहीण, भाऊ आणि माझी आई. तर इथे हे गाजर, पत्ताकोबी आणि कांदापात असे यांचे एक एक वाफे त्यांनी लावलेले आहे घरगुती वापरासाठी. असं शेत बघून प्रत्येकाला असं वाटतं की यार मलाही असं थोडंफार शेत असावं. पण त्याच्यामागचे जे कष्ट जेव्हा मी ऐकले तेव्हा म्हटलं जाऊ दे, आपण विकत आणून भाज्या खाऊया. आणि मग संध्याकाळच्या वेळेला आम्ही तिथं गेल्यावरती खूप एन्जॉय केलं होतं. तर मग संध्याकाळच्या वेळेला आम्ही गेलो होतो बाहेर जेवायला, कारण सगळ्यांना उशीर झाला होता घरी येईपर्यंत. तर हे आहे टोल नाक्याजवळचं शिंद्यातलं सेलिब्रेशन पार्क. हेही माझ्या एका बहिणीचंच हॉटेल आहे. तर आम्ही तिथे सगळे मस्त जेवायला गेलो. इथे स्विमिंग पूलमध्ये पाय टाकून असं तुम्ही जेवायला बसू शकता. हॉटेलचा ॲम्बियन्स हा एकदम सुंदर आणि छानसा आहे. लायटिंग पण खूप छान केलेली होती. इथे मुलांना खेळण्यासाठी स्पेशियस अशी जागा ठेवलेली आहे. हे आहेत माझे पप्पा. हा आहे अंकुर, जो तोंड लपवतो. ही माझी बहीण आणि ती आहे स्वरा, ही आहे माझी बहिणी. हॉटेलमध्ये आपल्याला सेल्फी पॉईंट असा मिळतो, जिथे छान मुलंही खेळू शकतात आणि आपणही छानसे फोटो क्लिक करू शकतो. आजकाल आपण जेव्हा केव्हाही बाहेर जातो, तेव्हा सगळेच लोकं असे फोटो क्लिक करतात, व्हिडिओज काढतात. त्यामुळे त्यांनी एक सेपरेट असा एक काचेचा डोअर ठेवून तिथे छानसं असं पॉईंट तयार केलेला आहे मुलांसाठी आणि सगळ्यांसाठी सेल्फी म्हणून. हा आहे माझा भाऊ, जो त्याच्या मुलीला सांभाळण्यामध्ये व्यस्त आहे. हा आहे शंभू, ही आहे माझी ताई आणि इथली ही अशी लाईटिंग. तर जेव्हा मुलांना खेळण्याचं जे ठिकाण दिसलं, तेव्हा मुलं जेवण सोडून खेळण्याकडेच चल, खेळण्याकडेच चल, ही अशी हट्ट करते आमची अंजनी. जेवण आल्यानंतर मग सगळे पुन्हा टेबलवरती येऊन बसले होते. जेवणाच्या स्टार्टरमध्ये आम्ही मागवली होती सोयाबीन चिली, मंचुरियन आणि सगळ्यांसाठी सूप. तर इथे आहे माझी धन्वी, जिला आधी सोयाबीन चिली असं वाटलं, की आई हे इतकं कडक का आहे? नंतर तिला कळलं, की हे आपण मागवलेलं मंचुरियन नाही आहे. भाज्या आम्ही 3 मागवल्या होत्या. एक मशरूम, एक काजू पनीर आणि एक होती पनीर अंगारा. तर हे तिथले काही क्लिक्स आहेत, जे पटापट मुलांनी शांततेत उभं न राहता वळवळ करून आम्ही जे पटापट क्लिक करता आले तेवढे क्लिक केलेले आहेत. तर आम्ही सगळे असे मस्तपैकी जेवण केलं, घरी आलो आणि घरी येऊन पुन्हा आम्ही छानसं एन्जॉय केलं, गप्पा मारल्या. तर भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. प्लीज माझ्या चॅनलला असेच छान छान व्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू सो मच.